पाकिस्तानने आतापर्यंत भारतावर अनेक दहशतवादी हल्ले केले। या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत जवळपास 300 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 800 पेक्षा अधिक भारतीय नागरिक जखमी झाले। तर दहशतवादी हल्ल्यांना आणि पाकिस्तानच्या गोळीबारांना उत्तर देता देता गेल्या 10 वर्षांमध्ये जवळपास 600 भारतीय जवानांना वीरमरण प्राप्त झालं। दहशतवादी हल्ल्याच्या अनेक वेदना, अनेक जखमा भारतानं अनेक वर्ष सहन केल्यात। मात्र आता भारतानं एक स्ट्रॉंग आणि हार्ड मेसेज दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला दिलाय। भारतानं पाकिस्तानच्या घरात घुसून कसं मारलं? भारतानं केलेल्या याच लष्करी कारवाईची माहिती देण्यासाठी भारत सरकार आणि लष्करानं पत्रकार परिषद घेतली। हे पत्रकार परिषद म्हणजे पाकिस्तानमधल्या लष्करी कारवाईबद्दलची भारतानं जगाला दिलेली पहिली अधिकृत माहिती। या पत्रकार परिषदेची सुरुवात झाली ती लाव रे तो व्हिडिओनं। हा व्हिडिओ म्हणजे भारतानं आतापर्यंत सहन केलेले दहशतवादी हल्ले आणि त्यातल्या वेदना होत्या। 2000 साली जेव्हा अख्खं जग नव्या सहस्त्रकाचं स्वागत करत होतं, त्याच वेळी भारत दहशतवादी कारवायांची शिकार झाला होता। दहशतवाद्यांनी हल्ला केला तो भारताच्या मानबिंदूवर। 13 डिसेंबर 2001 मध्ये दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला। जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला। या हल्ल्यात 6 दिल्ली पोलिसांसह 9 जणांचा मृत्यू झाला। या हल्ल्याप्रकरणी फेब्रुवारी 2013 मध्ये दहशतवादी अफजल गुरुला फाशी देण्यात आली। पुढच्याच वर्षी 2002 मध्ये गुजरातच्या अक्षरधाम मंदिरात दहशतवादी हल्ला करण्यात आला। 24 सप्टेंबर 2002 मध्ये गुजरातमधल्या गांधीनगरच्या अक्षरधाम स्वामीनारायण मंदिरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला। मंदिराच्या प्रवेशद्वारावरच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला। या हल्ल्यात 33 जणांचा मृत्यू झाला, तर 80 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले। त्यानंतर अक्षरधाम मंदिरात रात्रभर सुरक्षा दलांचं ऑपरेशन चाललं आणि 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं। मुंबईत 26/11 झालेला दहशतवादी हल्ला हा भारतातला सगळ्यात मोठा आणि जास्त काळ चाललेला दहशतवादी हल्ला होता। 2008 मध्ये 26 नोव्हेंबरच्या रात्री पाकिस्तानच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतल्या लिओपोल्ड कॅफे, हॉटेल ताज, सीएसएमटी स्थानक, ट्रायडंट हॉटेल, कामा हॉस्पिटल आणि नरिमन हाऊसवर हल्ला केला। विविध ठिकाणी घुसलेल्या दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला। या हल्ल्यात 175 लोकांचा मृत्यू झाला। दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं हे ऑपरेशन 3 दिवस चाललं। त्यामध्ये 9 दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला, तर अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडून त्याला 2012 मध्ये फाशी देण्यात आली। सप्टेंबर 2016 मध्ये जम्मू काश्मीर मधल्या उरीच्या लष्करी मुख्यालयावर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला। या हल्ल्यात 19 भारतीय जवान ठार झाले, तर 30 जवान जखमी झाले। 2 दशकांमधला भारतीय लष्करावरचा हा सगळ्यात मोठा हल्ला होता। पाकिस्तानच्या या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्करानं पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला। भारतीय जवान एलओसी ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत घुसले आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। यामध्ये शेकडो दहशतवादी मारले गेले। फेब्रुवारी 2019 मध्ये काश्मीरच्या पुलवामामध्ये भारतीय जवानांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला। जम्मू श्रीनगर हायवेवर भारतीय जवानांच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आलं।
जैश ए मोहम्मदनं केलेल्या या हल्ल्यात 40 भारतीय जवान ठार झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं 26 फेब्रुवारीला बालाकोट एअर स्ट्राईक केला. भारतीय लष्कराच्या 12 मिराज जेट्सनी LOC ओलांडली आणि बालाकोटवर बॉम्ब वर्षाव झाला. या हल्ल्यातही पाकिस्तानचे शेकडो दहशतवादी मारले गेले. पाकिस्तानचे काश्मीर खोऱ्यातले हल्ले सुरूच राहिले. काश्मीर खोरं हादरवणारा हल्ला झाला तो पहलगाममध्ये. पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. पहलगाम मधल्या हल्ल्यात बैसरन खोऱ्यात 26 पर्यटकांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जीव दिला. आणि त्याचाच बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर करत पाकिस्तानवर पुन्हा एकदा एअर स्ट्राईक केला. या सगळ्या हल्ल्यांची आठवण भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेपूर्वी या व्हिडिओमधून करून देण्यात आली. भारत कधीच खोडी काढत नाही, पण पाकिस्ताननं कुरापत केलीच तर भारत गप्प सुद्धा बसत नाही. आणि हेच भारताला सांगायचं होतं. पण त्याही पेक्षा भारताला आणखी एक महत्वाचा संदेश याच पत्रकार परिषदेतनं द्यायचा होता. तो या व्हिडिओच्या शेवटी दाखवण्यात आला. तो कठोर मेसेज म्हणजे नो मोर. म्हणजेच भारत यापुढे असले हल्ले सहन करणार नाही. पण त्यासाठी भारताला घर में घुसेगा भी और मारेगा भी एवढ्यापुरतं चालणार नाही, तर आपल्या घरात कुणी घुसणारच नाही याची खबरदारी डोळ्यात तेल घालून घ्यावी लागेल. तोच या नो मोरचा खरा अर्थ असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.